संरक्षण मंत्री NSA अजित डोवाल CDS यांच्यासह तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित आहेत। भारताच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी बैठक असलं कळतंय आणि पुढील रणनीतीची माहिती पंतप्रधानांना देण्यासाठी लष्कराचे तिन्ही सेवा दलांचे प्रमुख उपस्थित आहेत। आता प्रश्न आहे सिंदूरचा पुढचा गिअर कोणता, त्याची बैठक सुरू आहे। पुन्हा सांगतायत जाऊयात आपण सोमेशकडे। सोमेश, या बैठकीबद्दल नक्कीच आपण पाहतोय आता व्हिज्युअल्सच्या माध्यमातून की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अति महत्त्वाची आणि अतिशय मोठी बैठक सुरू आहे। या बैठकीला मोठी बैठक यासाठी आपण म्हणतोय त्याचं कारण या बैठकीत जर आपण बारकाईने पाहिलं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत, सर्व सैन्य दलाचे अधिकारी उपस्थित आहेत, त्यासोबत परराष्ट्र खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या बैठकीला हजर आहेत। त्यामुळे या बैठकीतून आता निर्णय होतोय सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन्स बाबतही, कारण आपण जसं वारंवार म्हणतोय की काल पाकिस्तानने केलेल्या आगळीकीचं प्रत्युत्तर म्हणून भारताने ज्या ताकदीने उत्तर दिलंय त्यानंतर पुन्हा पाकिस्तानकडून मिसाईल डागण्यात आली आणि मिसाईल डागली म्हणजे पाकिस्तानने एक लक्ष्मण रेषा ओलांडली आहे। त्यामुळे पाकिस्तानला सुरू असलेलं प्रतिहल्ले आणि प्रत्युत्तर अजूनही सुरू आहे, आता अजूनही ते संपलेलं नाहीये। त्यामुळे या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाची बैठक नवी दिल्लीत होते की पाकिस्तानच्या विरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरचा पुढचा निर्णय कसा असेल आणि पुढची रणनीती कशी असेल त्याविषयी 1 तासापासून नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी याबद्दल चर्चा सुरू आहे। धन्यवाद सोमेश, तुम्ही आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी उपलब्ध होता यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।